प्रश्नच नाही, ज्यांनी जे नेहमी आपल्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी उभे राहिले असे आपले लाडक्या बहिणीचे लाडका भाऊ देवा भाऊ यांनी जे म्हटलं होतं की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि माझी लाडकी बहीण या ठिकाणी सर्वसाधारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी हा बहुमान दिला आहे। त्यासाठी मी भारतीय जनता पक्षाचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सर्व वरिष्ठ नेते यांचे मी खूप खूप या ठिकाणी आभार मानतो। भाजपच्या महिला महापौर म्हणून पहिला मान हा खरं तर तुम्हाला मिळालेला आहे, त्यामुळे एक वेगळं उत्साहाचं वातावरण आहे। उत्साह असणारच ना। भारतीय जनता पक्षाचं जवळपास 44 वर्षांनी या ठिकाणी महापौर बसणार आहे। हा बहुमान भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे। सर्व जे कार्यकर्ते जे सातत्याने जमिनीवर राहून जनतेच्या सेवेसाठी काम करत असतात आणि त्यांच्या सगळ्यांच्या कष्टातून या ठिकाणी महायुतीचे 118 नगरसेवक महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत आणि हा बहुमान मिळाला आहे, तर अर्थात आनंद भरपूर आहे। अभिवादन करायला जाणार आहात, काय इच्छा मनात आहे आजच्या दिवशी मुंबईकरांना काय वचन देता शब्द? मी कायम बोलत आली आहे। आज मी त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी माल्यार्पण होणार आहे, त्यांचा आशीर्वाद घेणार आहे आणि मग मी या ठिकाणी येणार आहे। तर मी वारंवार एकच सांगत आले आहे की या ठिकाणी महापौर म्हणून नाही, मुंबईची सेवक म्हणून मुंबईकरांची सेवा करण्यासाठी आम्ही सगळे नगरसेवक त्या ठिकाणी उतरणार आहोत। काही खरं तर आज सगळ्यांनी भगवे फेटे घातले, तुम्ही पण भगव्या साडीमध्ये दिसत, काही विशेष यासाठी विशेष फेटा। मुंबई भगवी आहे, महाराष्ट्र हा भगवा आहे आणि भारतही भगवा आहे, म्हणून आम्ही भगव्या परिधानात आलो। जय श्रीराम। निवड झाल्या तुम्ही एक वाक्य केलं की गोयंगे वाढवण्यासाठी आणि नंतरून मी आताही तेच बोलते, मूळ मुंबईकर हा टॅक्सपेयर आहे। मुंबईकरांनी ही घडवलेली मुंबई आहे आणि मुंबईकरांना जर फुटपाथ नसेल चालायला आणि जर तो फुटपाथ या अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांनी जर तो एन्क्रोच केला असेल तर ते काढण्याचं काम नक्की करणार। त्यामुळे आपण एकंदरीतच पाहतोय की सध्या मुंबई महानगरपालिकेचा महापौर आज विराजमान होतोय। या पार्श्वभूमीवरती सध्या सर्व नगरसेवक भाजपचे मोठ्या उत्साहात मुंबई महानगरपालिकेच्या दालनामध्ये आलेले आहेत। ऋतू तावडेंची आपण प्रतिक्रिया काही वेळापूर्वी ऐकली।